मी कुमारी स्नेहा महेश रणवरे इयत्ता 7वी जनहित प्रतिष्ठानचे प्राथमिक व माध्यमिक विद्यालय पंचकोशाधारित गुरुकुल बारामती या विद्यालयाची मी विद्यार्थिनी. प्रस्तुत विचार मंचावर मी माझा विचार मांडणार आहे. माझा विषय आहे माझे आवडते कर्मवीरांना. कर्मवीरांची आम्ही लेकरे वेद माऊली आमची आई. कर्मवीरांची आम्ही लेकरे वेद माऊली आमची आई. जात वेगळी नाही, आमचा धर्म वेगळा नाही. 22 सप्टेंबर 1887 रोजी कुंभोज या गावी गंगा मातेच्या पोटी या मानवाचा जन्म झाला. त्यांचे संपूर्ण नाव भाऊराव पायगोंडा पाटील होय. ज्ञानाचा दिवा सर्व भारतीयांच्या मनामध्ये पेटवणारा, इथल्या मनामध्ये स्वाभिमान फुलवणारा, देव दगडात नसतो रे देव माणसात असतो, हे ऋण माणसामध्ये माणुसकी पेरणारा लोकमहर्षी शिक्षण महर्षी म्हणजेच कर्मवीर भाऊराव पाटील होय. ध्येयवादी सत्यवादी माणसे सदैव रणांगणात वावरत असतात. पराभूत झालो तरी बेहत्तर, पण आपल्या भूमिकेपासून ते मात्रही ढळणार नाही असा त्यांचा बाणा होय. अशा व्यक्ती इतिहासाच्या पानावर आपल्या पाऊल खुणा उमटत असतात. अशा व्यक्ती काळाच्या ओघात वाहून जात नाही तर वाहून जाणाऱ्यांना आधार देतात. अशा विचारातून व संघर्षातून एक नवीन समाज रचना आकार घेऊ लागते. असे क्रांतीचे स्वप्न पाहणारे व ते आकार करणारे युग पुरुषामध्ये कर्मवीर भाऊराव पाटील म्हणजेच कर्मवीर अण्णा यांचा फार बारीक अभिमानाने उल्लेख करावा असं वाटतो. मित्रमैत्रिणींनो, अण्णांचे अनुभव विश्व फार मोठे आहे. संवेदनशील मनांनी त्यांनी ते टिपून घेतले आहे. अण्णांनी समाजातील नानाविध समस्यांचा फार बारकाईने अभ्यास केला आहे. रूढ परंपरेतून अंधश्रद्धेने वेढलेला माणूस आपल्याला जागा केला पाहिजे हा ध्यास त्यांनी घेतला. म्हणूनच समाजाचा कळवळा असलेले अण्णा माझे आवडते व्यक्तिमत्व बनले. रूढ परंपरेतून खितपत पडालेल्या समाजाचा उद्धार ज्ञानाच्या गंगेशिवाय होणार नाही. लोकशिक्षणाचा मूळ गाभारा लोकशिक्षणच होय. त्यामुळे त्यांनी ज्ञानाची गंगा झोपडीतच नाही तर झोपडीतील खोपडीतच नेण्याचे कार्य केले. बहुजन समाजातील मुलांना एक शिक्षण संस्था उपलब्ध करून देणे गरजेचे वाटू लागली. ही सूचना सर्वांना पसंत पडली. 4 ऑक्टोबर 1919 रोजी या संस्थेला स्थापन करण्यात आले. या संस्थेला रयत शिक्षण संस्था हे नाव देण्यात आले. बहुजन समाजातील मुलांना मोफत शिक्षण देणे, शिक्षणाविषयी प्रेम निर्माण करणे, मुलांना जातीमध्ये बंधुभाव निर्माण करणे, मुलांना स्वावलंबी व काटकसरी बनवणे ही महत्त्वाची ध्येय ठरली. त्यांच्या मनामध्ये जसा विद्यार्थी घडावा ते त्याला तसा आकार देऊ लागले. ते मुलांना सकाळी 4:30 वाजता उठत सकाळची कामे, प्रार्थना, न्याहारी, अभ्यास. भाऊराव स्वतः वेगवेगळ्या विषयांवर मुलांना भाषण देत. देशी खेळ खेळण्यास प्रोत्साहन करेल. मल्लखांब, कुस्ती इत्यादी. मुलांना पुस्तके वाचण्यास सांगत. आजारी मुलांची काळजी घेत. गरीब मुलांना शिक्षण घेणे शक्य व्हावे म्हणून कमवा व शिका हा मंत्र त्यांनी मुलांना दिला. आणि त्यांच्या कार्याचा वेध घेताना विंदा करंदीकरांच्या या 4 ओळी म्हणाव्याशा वाटतात. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हातही घ्यावे. वसतिगृहात तयार झालेली मुलं गुणांची श्रीमंती घेऊन बाहेर पडत. इतर पोषकीय विद्यार्थ्यांपेक्षा ती वेगळी दिसत. स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद म्हणून जनतेचं लक्ष आपोआप भाऊरावांकडे वळाले. गांधीजींनी नुकताच मिठाचा सत्याग्रह केला होता. भाऊरावांना काही चेन पडेना. त्यांनाही त्याच्यामध्ये सहभाग घ्यावा असा वाटू लागला. एकतर ते अव्वल दर्जाचे देशभक्त, जिथे अन्याय व्हायचा तिथे ते धावून जाणारे होते. गोरगरीब शेतकऱ्यांविषयी त्यांना आधीपासूनच कळवळा होता आणि म्हणूनच ते रोखठोक तितकेच तापट, पण राग आला तो कोणाशी भिडभाड न ठेवत. भाऊरावांनी मुलांना संस्कारांची श्रीमंती दिली. रयत शिक्षण संस्थेच्या रूपाने तुम्ही एक छोटेसे रोपटे लावला. ते रोपटे फुलवण्यासाठी तुम्ही चंदनासारखे झिजलात. आता त्या रोपट्याचे वटवृक्ष झाले आहेत आणि त्या वटवृक्षांनी 10 दिशा भरून आलेल्या आहेत. जाती निर्मूलनाचे कार्य, शिक्षण क्षेत्रात केलेला प्रयोग, समाजात केलेली जागृती, सेवा, प्रेम. संपूर्ण भारतात अण्णांच्या भरपूर शाखा. नगर जिल्ह्यावर अण्णांचे विशेष प्रेम. अण्णांहरी ही जिल्ह्याचे. या जिल्ह्यामध्ये अण्णांचे भरपूर शाखा आहेत. अण्णांच्या कार्याकीर्तीचा कीर्ती सुगंध भारतभर दरवळू लागला. अण्णांचे नाव भारतभर दुमदुमू लागले. अण्णांच्या या अफाट कीर्तीचा वेध घेताना जनतेने त्यांना कर्मवीर ही पदवी दिली. भारत सरकारच्या मनात आले आपण अण्णांचा गौरव करावा.